नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेलो मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार आहे MIDC तर्फे भरती असणार आहे, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळातर्फे. चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे मित्रांनो. 749 पदांसाठी भरती असणार आहे मित्रांनो. तुम्हाला सांगू इच्छितो 2023 ला याची भरती निघालेली होती, ती कॅन्सल झालेली होती. ते रिओपन झालेली मित्रांनो. ओके, ज्यांनी 2023 मध्ये फॉर्म भरलेला असतील त्यांना कोणत्याही प्रकारचा फॉर्म भरण्याची आवश्यकता नाहीये. पण त्यामधून काही काही पदं काढले गेलेले, त्या 802 पदांसाठी भरती होती मित्रांनो. आता त्यांनी 749 पदांसाठी केलेली आहे. त्याच्यातून त्यांनी काही वजा केलेले आहे पदं. आणि ज्यांची बी ज्या भरतीसाठी अप्लाय केलेलं असेल आणि तिथे त्यांचा फॉर्म नसेल तर त्यांचे रिफंड होणारे पैसे मित्रांनो. संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. सॅलरी किती असणार आहे, कशा पद्धतीने आपल्याला अप्लाय करू शकतो, कोण कोण अप्लाय करू शकतो. इथं आपण 10वी पासून ग्रॅज्युएट पर्यंत ITI वाले, डिप्लोमा वाले, इंजिनिअरिंग वाले सगळेजण इथं अप्लाय करू शकता मित्रांनो. ओके, चांगल्या प्रकारची अपॉर्च्युनिटी असणार आहे. ओके, चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो मी आपल्या चॅनलवर. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता महाराष्ट्र औद्योगिक विकास भरती असणार आहे महामंडळ, महाराष्ट्र शासन अंगीकृत तर्फे. ओके, उद्योग सारथी, महाकाली गुफा मार्ग, औद्योगिक क्षेत्र अंधेरी तर्फे मित्रांनो. ओके, इथून नोटिफिकेशन आलेली मेल ऍड्रेस वगैरे दिलेला आहे इथं. ओके, त्यानंतर मित्रांनो 2025 ला याची 23 नंतर डायरेक्ट 25 ला नोटिफिकेशन आलेली 8/1/2025 म्हणजे याची नोटिफिकेशन आलेली आता जस्ट. ओके, सरळ सेवा भरती होती 2023 चं सूचना पत्र वगैरे याच्यात दिलेलं आहे, संपूर्ण माहिती वगैरे. आपण स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती वाचून घेऊया आता मित्रांनो. ओके, 14/8 ला याची जाहिरात आलेली होती 2023 ला. ओके, त्याच्यासाठी आता त्यांनी इथं सूचना पत्र दिलेली आहे इथं. आता मंडळातील सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत गट अ, गट ब, गट क या संवर्गातील एकूण 34 संवर्गामध्ये 802 पदे भरण्याबाबत जी आर आलेला होता इथं 14/8/2023 ला, म्हणजे नोटिफिकेशन आलेली होती पत्रामध्ये. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यानुसार 2/9/2023 ते 25/9/2023 या कालावधीत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज सादर केलेले आहेत. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या 34 संवर्गांपैकी 11 संवर्गासाठी ही स्पर्धा परीक्षा 30/3/2024, त्याच्यानंतर 2/4/2024 व 3/4/2023 या कालावधीत घेण्यात आलेली आहे. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांकरता आरक्षण अधिनियम 2024 त्याच्यामध्ये 23 फेब्रुवारी 2024 नुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास SC BC वर्गातील आरक्षणाची तरतूद विविध करण्यात आली असून सदर अधिनियमातील तरतुदी सामान्य प्रशासन विभागासाठी शासन निर्णय दिलेला होता मित्रांनो 27 फेब्रुवारी 2024 नुसार. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो महामंडळातील 34 संवर्गाच्या एकूण 802 पदांच्या जाहिरातीकरिता लागू आहेत. तसेच महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय, त्यानंतर आपल्या दिनांक 7 सप्टेंबर 2023 महामंडळाच्या सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत ज्या उमेदवारांनी अराखीव, खुला, ओपन, त्यानंतर मग आर्थिक दुर्बल घटक म्हणजे EWS सादर केलेले आहेत, परंतु ते मागासवर्गीय, कुणबी मराठा इतर प्रवर्गामध्ये मोडतात अशी उमेदवारांना इतर मागासवर्गीयांमधून अर्ज सादर करण्याची संधी देण्याची आवश्यकता आहे मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो त्या अनुसार शासनपत्र इथं दिलेलं आहे मित्रांनो. दिनांक 16 सप्टेंबर 2024 मध्ये प्राप्त अभिप्रायानुसार दिलेल्या मार्गदर्शन सूचना विचारता घेऊन महामंडळात सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत सामाजिक व समांतर आरक्षण झालेल्या बदलाबाबत दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी सूचनापत्र महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेले आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांकरता आरक्षण अधिनियम 2024 26 फेब्रुवारी 2024 मधील तरतुदी महामंडळाने 14/8/2023 रोजी 34 संवर्गामधील पदांच्या भरतीसाठी प्रसिद्ध केल्यामुळे जाहिरातीमधील सहयोगी रचना पदांचे नाव बघा मित्रांनो. सहयोगी रचनाकार, उपरचनाकार, उपमुख्य लेखा अधिकारी, कनिष्ठ अभियंता, विभागीय अग्निशामक अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, वीजतंत्री श्रेणी,
ऑटोमोबाईलसाठी या 7 संवर्गांमधले सामाजिक व समांतर आरक्षण बदल होत नाही मित्रांनो, हे सांगण्यात झालेलं आहे. मूळ जाहिरातीतील एक सहाय्यक अग्निशामक अधिकारी व चालक यंत्र यांच्यासाठीच या संवर्गातील खुला व मागासवर्गीयांसाठी वयोमर्यादा सारखी असल्यामुळे नव्याने अर्ज घेण्याची कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही मित्रांनो. ओके, या पदांसाठी फक्त. ओके, त्यानंतर मित्रांनो, सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गांना आरक्षण अधिनियम 2024 मध्ये SC-BC प्रवर्गातील जात प्रमाणपत्र प्राप्त केलेले उमेदवार 7/9/2023 रोजी गठीत न्यायमूर्ती संदीप शिंदे नियुक्त समितीच्या शिफारसीनुसार राज्य शासनाच्या निर्णयामध्ये कुणबी मराठा नोंदी सापडलेल्या राज्यातील मराठा समाजातील पात्र उमेदवारांनी इतर मागासवर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. असे अराखीव उमेदवार जे मूळ जाहिरातीकरता वयाधिक ठरल्याने अर्ज करू शकत नाही अशा सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांना तसेच इतर मागासवर्गीयांतील त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण आता, उमेदवारास नव्याने अर्ज सादर करण्याची संधी देणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने सुधारित 2025 मध्ये आता इथं त्यांनी भरती जाहीर केलेली आहे. सगळ्यात आधी आपलं पद असणारे कोणते इथं आता तुम्हाला सांगू इच्छितो. ओके, इथं तुम्हाला मी संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. ओके, तर आपण इकडच्या पेजवर 2023च्या पेजवर जाऊया, कारण की संपूर्ण माहिती त्यांनी डिटेलमध्ये दिलेली आहे. ओके, एक एक पदांची म्हणजे सॅलरी वगैरे पण तुम्हाला बघण्यात मिळेल. कार्यकारी अभियंता, सॉरी एक मिनिट, कार्यकारी अभियंत्यासाठी इथं आता स्थापत्य गटासाठी 3 पदे मित्रांनो, तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने 3 पदे असणार आहे. इथं पण सेम आहे का, आपण एकदा चेक करून घेऊया मित्रांनो आता इथं. ओके, तर अशा पद्धतीने हे 3 पदं असणार आहे. ओके, इथं आपण इथं बघूया आणि तिकडे आपण फक्त सॅलरी वगैरे स्ट्रक्चर बघून घेऊया मित्रांनो. ओके, वेतन श्रेणी आपल्याला असणार आहे इथं S23 म्हणजे 67,700 ते आपल्याला मित्रांनो इथं 2,08,700 एवढी सॅलरी आपल्याला बघण्यात मिळते मित्रांनो. ओके, पात्रता इथं काय असणार आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठातील स्थापत्य अभियांत्रिक विषयातील पदवी व तत्सम शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवाराची नियुक्ती. त्याच्यानंतर आपल्याला स्थापत्य अभियांत्रिक विषयातील पदव्युत्तर पदविकांची संबंधित अभियांत्रिक कामासाठी किमान 3 वर्षाचा अनुभव असेल. आता अनुभव तसेच पदाधिकारी 7 वर्षाचा अनुभव पाहिजे मित्रांनो इथे अशा पद्धतीने होता. सेकंड पेस्ट आपण बघून घेऊया आता तिकडच्या साईडला पहिले. CBC याच्यासाठी पण असू शकते त्यासाठी. आता इथं मित्रांनो कार्यकारी अभियंता गटाचं झालं. उपअभियंता स्थापत्य गटासाठी मित्रांनो इथं टोटल इथं पदसंख्या तुम्ही कॅटेगरी चेक करू शकता. 13 पदांसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. फक्त आपण इकडे यांचं शिक्षण वगैरे बघणार आहोत. ओके, इथं आपल्याला बाकी काही बघायचं नाहीये. 2013 जी 23चा जी आहे वेतन श्रेणी पण यांना S20 असणार आहे मित्रांनो. 56,100 पासून 1,77,500 एवढी सॅलरी आपल्याला बघण्यात मिळते. पात्रता अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिक विषयातील पदवी किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता. त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिक विषयातील पदवीधारक संबंधित अभियांत्रिका कामामधील किमान 3 वर्षाचा अनुभव पाहिजे मित्रांनो त्यांना. ओके, आता पुढचं पद आपण 3 नंबरचं इथं बघून घेऊया. त्यांनी काही पदं पण कॅन्सल केलेली आहे. आता इथं उपअभियंता गटसाठी मित्रांनो इथं आता टोटल 3 पदे असणार आहे. ओके, इथं पण आपण त्याची आता जाणून घेऊया शैक्षणिक अर्हता सॅलरी बेस. उपअभियंता त्यासाठी 3 पदे असणार मित्रांनो. इथं पण सॅलरी आपल्याला इथं बघू शकता तुम्ही S20 56,100 पासून 1,77,500 एवढी सॅलरी आपल्याला इथं बघण्यात मिळते. मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी विद्युत अभियांत्रिक विषयातील पदवी आपल्याला पाहिजे मित्रांनो शैक्षणिक अर्थामध्ये. ओके, यांत्रिकी विद्युत त्यानंतर अभियांत्रिकी विषयातील पदवीधारक संबंधित अभियांत्रिका कामातील 3 वर्षाचा अनुभव पाहिजे 3 नंबरला. ओके, आता पुढे जाऊया परत आपण आता सहाय्यक अभियंता गट ब साठी भरती असणार. एकूण 105 पदे असणार मित्रांनो. ओके, बघू शकता. आता त्याची आपण आता पुढचं बघून घ्या सॅलरी वगैरे काय त्याची. सहाय्यक अभियंता कुठे गेले आता, ओके सहाय्यक अभियंता. ओके, आता हे सहाय्यक अभियंता ओके इथं असणार आहे तिचं. इथं त्यांना वेतन श्रेणी असणार S15 मित्रांनो 41,800 पासून 1,32,300. पात्रता असणार आहे स्थापत्य अभियांत्रिक मधील पदवी मित्रांनो. ओके, आता आपण आता त्याच्यामध्ये पण इथं दोघांसाठी असेल ते स्थापत्यासाठी झालं. आणि सहाय्यक अभियंता विद्युत आणि यांत्रिकीसाठी मित्रांनो इथं 19 पदे असणार आहे. ओके, इथं आपल्याला ते सेम असणार आहे पण तुम्हाला मी एकदा दाखवतो सॅलरी बेस वगैरे इथं खाली दिलं त्याच्या. ओके, यांत्रिक विद्युत यांचं पण इथं मित्रांनो बघू शकता S15 सॅलरी बेस आहे 41,800 पासून 1,32,300.
पात्रता आपल्याला यांत्रिकी विद्युत अभियंत्रामध्ये पदवी पाहिजे मित्रांनो. ओके. आता पुढे जाऊया आपण मित्रांनो. पुढची पोस्ट आपली सहाय्यक नगर रचनाकार गट ब साठी भरती असणार आहे मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर त्याचे बघून बघून घेऊया सॅलरी बेस काय असणार आहे. ओके. तर इथं आता बघू शकता त्याच्यासाठी जे मित्रांनो इथं सहाय्यक नगर रचनाकारसाठी गट ब ची भरती होती. इथं 2023 येते. वेतन श्रेणी असणार S15 41,800 पासून 1,32,300. पात्रता अर्थ असणारे मान्यताप्राप्त विद्यापीठातील स्थापत्य अभियांत्रिक. त्यानंतर वास्तुशास्त्र नगर रचना यामधील आपल्याला पदवी व समतुल्य धारण करणं उमेदवारांना अनिवार्य आहे मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर आता सहाय्यक वास्तुशास्त्रासाठी वॅकेन्सी असणार गट ब साठी. इथं एकूण आपल्याला 2 पदं बघायला मिळतात मित्रांनो. ओके. टोटल याचं पण आपण बघून घेऊया आता काय असणार सॅलरी. इथं पण 2च पदं होते त्या टायमाला पण. इथं वेतन श्रेणी असणार S15 41,800 पासून 1,32,300. पात्रता आपल्याला विद्यापीठाची वास्तुशास्त्र विषयातील पदवी पाहिजे मित्रांनो. ओके. पुढे जाऊया आपण. लेखा अधिकारी गट ब साठी भरती असणार इथं. तर टोटल इथं 3 वॅकेन्सी असणार आहे. हेच कॅटेगरी तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. ओके. सगळ्या विषयांमध्ये लेखा अधिकारी आपण बघून घेऊया आता. इथं पण 3च पदं होते 2023 ला पण. इथं वेतन श्रेणी असणार S15 41,800 पासून 1,32,300. पात्रता आपल्याला मान्यताप्राप्त विद्यापीठातील वाणिज्य शाखेतील पदवी पाहिजे मित्रांनो. ओके. तर वाणिज्य म्हणजे तुम्हाला माहिती कॉमर्स मधली. ओके. पुढे जाऊया आपण. क्षेत्र व्यवस्थापक गट ब साठी भरती असणार आहे. इथं कॅटेगरी वॅकन्सी बघू शकता 7 पदे असणार याच्यामध्ये पण. आता याच्यात आपण जाऊया काय असणार क्षेत्र अधिकारीसाठी इथं. तर इथं जे मित्रांनो वेतन श्रेणी सेम असणार आहे S15 20 असणार आहे. तर पात्रता आपल्याला मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी मित्रांनो आणि ग्रॅज्युएट S15 सॅलरी बेस 41,800 पासून 1,32,300 मित्रांनो. ओके. तर पुढे जाऊया आपण परत. कनिष्ठ अभियंता गट क साठी इथं भरती असणार आहे. इथं कॅटेगरी एकूण 17 पदांसाठी भरती असणार आहे 17. ओके. बघून घ्यायची आपल्या कॅटेगरी कोणकोणती आपण याचं पण आता बघून घेऊया सॅलरी बेस. इथं पण 17 पद होते 2023 ला पण. यांचं सॅलरी बेस असणार आहे 14,38,600 पासून 1,22,800. पात्रता जी असणार आहे आपल्या शैक्षणिक तंत्र शिक्षण मंडळातील आपल्याला अभियांत्रिक मधील पदविका किंवा तस्मै शैक्षणिक अर्हता पाहिजे इथं मित्रांनो. ओके. त्यानंतर पुढे जाऊया आपण. लघुलेखन उच्च श्रेणी गट क साठी भरती असणार आहे. इथे एकूण 13 पदं असणार आहे मित्रांनो. या 13 पदांसाठी कॅटेगरी चेक करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण आता जाऊया पुढे आता कोण असणार आहे ते. ओके. तर लघुलेखन उच्च श्रेणी गट क इथं 14 पदं होती त्या टायमाला. ओके. उच्च श्रेणी होती नाही उच्च श्रेणी इथं पण S15 बेस सॅलरी बेस यांना 41,800 पासून 1,32,300 एवढी सॅलरी आपल्याला बघण्यात मिळते. इथं मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी पाहिजे. त्यानंतर आपल्याला राज्य शासनाने मराठी लघुलेखनाची 100 शब्द प्रति मिनिट तसेच इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट व मराठी 40 शब्द प्रति मिनिट टंकलेखनाचा वेग उत्तीर्ण असावा. राज्य शासनाच्या इंग्रजी लघुलेखनाचा 120 शब्द प्रति मिनिट तसेच इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट आणि त्यानंतर आपल्याला मराठीमध्ये पण आपल्या 40 शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण असले पाहिजे वेगाने. तर आपण इथं अप्लाय करू शकतो मित्रांनो. त्याच्यानंतर लघुलेखन निम्म श्रेणी असेल इथं पण. निम्म श्रेणी इथं पण 20 पदं असणारे कॅटेगरी तुम्ही चेक करून घ्यायचं इथं. ओके. तिकडे नाही चेक करायचं कॅटेगरीसाठी आपल्या स्ट्रक्चरवर बघायचं तिकडे फक्त आपण शैक्षणिक अर्थ बघणार आहोत. ओके. ते इथं पण 20च पद होते त्या टायमाला पण. वेतन श्रेणी 14,38,600 पासून 1,22,800. पात्रता आपल्याला असणारे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. त्यानंतर राज्य शासनाची मराठी लघुलेखनाची 80 शब्द प्रति मिनिट व मराठी आणि इंग्रजी टंकलेखनाची 40 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण अथवा राज्य शासनाची इंग्रजी लघुलेखनाची 100 शब्द प्रति मिनिट त्याच्यानंतर टंकलेखनाला 40 शब्द प्रति मिनिट वेग आपल्याला पाहिजे मराठी इंग्लिशमध्ये. ओके. असं इथं असणार आहे. ओके. लघु टंकलेखन इथं दिलेले आहे का त्या स्ट्रक्चरमध्ये बघून घ्या आता. लघु टंकलेखन गट क साठी 6 पदे असणार मित्रांनो 2025 मध्ये. अशा पद्धतीने आपण बघून घ्यायचं इथं पण. म्हणजे आपण बघून घेऊया आता सॅलरी काय असणार यांची. याची सॅलरी असणारी वेतन श्रेणी इथे सॅलरी असणार मित्रांनो 19,900 पासून 63,200 मित्रांनो एवढी सॅलरी असणार आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेची पदवी आणि आपल्याला
मराठी लघु लेखनाच्या 60 शब्द प्रति मिनिट, मराठी इंग्लिश टंकलेखनाची 40 शब्द प्रति मिनिट वेगाने असली पाहिजे मित्रांनो. ओके. त्यानंतर राज्य शासनाची आपल्याला कधी असेल इथं इथं 80 शब्द प्रति मिनिट आणि तसेच मराठी इंग्लिश 40 शब्द प्रति मिनिट असणार मित्रांनो. अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. सहाय्यक गटकला आहे कधी जाऊन बघून घेऊ आपण सहाय्यकसाठी. सहाय्यक गटक इथं पण ती पण भरती आहे. इथे 3 पदं असणार आहे कॅटेगरी वाईज. ओके. आपण याच्यामध्ये 3 पदं बघून घेतली. आता तिथे जे आपण हे बघून घ्या सॅलरी स्ट्रक्चर. एस 13 बेसींचा सॅलरी असणार आहे मित्रांनो 35,400 पासून 1,12,400 एवढी सॅलरी बघण्यात मिळते. मान्यता प्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेची पदवी सेवेत दाखल झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत MSCIT परीक्षा होणे आवश्यक आहे मित्रांनो. ओके. इथं तुम्हाला चांगली अपॉर्च्युनिटी बघण्यात मिळते मित्रांनो. ओके. या स्ट्रक्चरमध्ये ओके तुम्हाला परत त्या साईडला दाखवून देते एकदा. ओके. लिपिक टंकलेखन घटकासाठी भरती असणार आहे मित्रांनो. इथं पदसंख्या असणार आहे 66. कॅटेगरी तुम्ही चेक करून घ्यायचे इथं कोणत्या कॅटेगरीला किती वॅकन्सी असणार आहे. ओके. याची आपण सॅलरी स्ट्रक्चर पण बघून घेऊया. लिपिक टंकलेखनानं इथं पण 66 पदं होती त्या टायमाला, पण इथं इकडे तिकडे झालेले असतील. वेतन श्रेणी 6 असणार आहे इथं 19,900 पासून 63,200. पात्रता आपल्याला असणार आहे इथं मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेची पदवी. त्यानंतर राज्य शासनाची मराठी टंकलेखनाची 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाची 40 शब्द प्रति मिनिट वेगाची आपल्या परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. MSCIT असणे गरजेचं आहे मित्रांनो. ओके. त्यानंतर आता वरिष्ठ लेखपालसाठी पण नाही का इथं आपण बघून घेऊया गटकरला. इथं पण 5 पदांसाठी इथं वॅकन्सी आपल्याला बघण्यात मिळते मित्रांनो. ओके. इथं जे आपल्याला 5 पदं आहे मित्रांनो हे बघून घ्यायचे. वरिष्ठ लेखपाल 6 पदांसाठी त्या टायमाला यांची सॅलरी बी असणार आहे 38,600 पासून 1,22,800 आणि आपल्याला फक्त वाणिज्य शाखेतील पदवी म्हणजे वाणिज्य म्हणजे तुम्हाला माहिती कॉमर्समध्ये डिग्री झाली असेल तर अप्लाय करू शकतो आपण इथं बघू शकतो. ओके. त्यानंतर तांत्रिक सहाय्यक श्रेणी 2 असणारे गटकासाठी इथे आपल्याला 32 वॅकन्सी बघण्यात मिळते मित्रांनो. ओके. त्याच्यामध्ये आपण बघू आता तांत्रिक सहाय्यक श्रेणी 2 मध्ये काय आहे का. हां तर इथं पण आपल्याला हायली वॅकन्सी इथं आपल्याला वेतन श्रेणी असणार आहे 60 25,500 पासून 1,100. शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था आरेखन स्थापत्य यांत्रिकी विद्युत या विषयातील अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण होणे. शासकीय किंवा शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे स्थापत्य अभियांत्रिक बांधकाम निरीक्षण विषयाचा अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण असणे मित्रांनो तर अप्लाय करू शकता आपण इथं पण. ओके. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण आता हे जे असणार आहे मित्रांनो वीजतंत्री श्रेणी 2 गटकासाठी इथं भरती असणार एकूण 18 पदे असणार आहे 2025ला. ओके. वीजतंत्री श्रेणी 2 आता इथं पण होती ती इथं पण 18 पदं पण दाखवलेली त्यांनी 2023ला. वेतन श्रेणी W60 25,500 पासून 81,100. पात्रता आपल्याला शालांत परीक्षा उत्तीर्ण त्यानंतर आपल्याला व शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्युत अभ्यासक्रम पूर्ण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापक मंडळाची क्षमता प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे मित्रांनो. ओके. आता पुढे जाऊया आपण आता पंप चालकसाठी पण वॅकन्सी आहे बघू आपण 2025 मध्ये. आता पंप चालक श्रेणी 2 गटकला वॅकन्सी असणाऱ्या कॅटेगरीज तुम्ही चेक करून घ्यायचे. 102 पदांसाठी इथं भरती काढलेली त्यांनी आता. ओके. त्याच्यासाठी पंप चालक श्रेणी 2 2025 मध्ये. ओके. 2023ला पण त्यांनी काढलेली होती इथे 103 पद होते त्या टायमाला. सॅलरी असणार आहे त्यांची S6 19,900 पासून 63,200 आणि पात्रता त्यांची माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा उत्तीर्ण अथवा तस्मै परीक्षा उत्तीर्ण शासकीय व शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची तारतंत्र या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र मित्रांनो अशा पद्धतीने असणार इथं. जोडारीसाठी आपण बघूया जोडारी. तर जोडारीसाठी मित्रांनो इथं श्रेणी 2 एकूण 34 पदे याच्यामध्ये पण आता 2025ला पण दिलेली आहे इथं बघू शकता कॅटेगरी वाईज. याच्यामध्ये आता काय असणार आपण बघूया जोडारीमध्ये सॅलरी बेस आपला इथं असणारे वेतन श्रेणी S6 19,900 पासून 63,200. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा उत्तीर्ण अथवा तस्मै परीक्षा उत्तीर्ण शासकीय किंवा शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची जोडारी अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र लागणार आहे मित्रांनो याच्या पद्धतीने. आता खाली जाऊया मित्रांनो कोणतं पद आपण बघून घेऊ आता. सहाय्यक आरेखनसाठी असणार इथं आरेखसाठी इथे एकूण 8 पदांसाठी इथं भरती असणार मित्रांनो. इथं कॅटेगरीज आपल्याला चेक करून घ्यायची सॅलरी स्ट्रक्चर आणि क्वालिफिकेशन बघून घेऊया आपण आता. इथं सॅलरी असणारी वेतन श्रेणी S8 25,500 पासून 81,100. महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाची विज्ञान विषय घेऊन
12वी परीक्षा उत्तीर्ण तत्सम शिक्षणाची अर्थ तसेच स्थापत्य अभियांत्रिका मधील पदविका व शासकीय अथवा शासन मान्यता औद्योगिक प्रशिक्षण मधले आपल्याला संस्थेची आरेखन विषयामध्ये प्रमाणपत्र उत्तीर्ण पाहिजे मित्रांनो, प्रथम श्रेणीमधलं. ओके. संगणक प्रणालीमध्ये AutoCAD प्रणालीद्वारे अभ्यासक्रम पूर्ण व अनुभवास प्राधान्य मिळणार आहे मित्रांनो, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. आता नंतर अनुरेखनसाठी असणार इथं गटकला इथे एकूण आपल्याला 49 पदांसाठी इथं टोटल वेकेन्सी बघू शकतो तुम्ही आताच्या कंडिशनला. ओके. आता आपण ते पण बघून घेऊया याच्याबद्दल. आपण अनुरेखनसाठी इथं पण 49 पद होते त्या टायमाला. कॅटेगरी वाईज तर थोडे डिवाइड झालेले आहे. वेतन श्रेणी S7 21,700 पासून 69,100 एवढी सॅलरी आपल्याला बघण्यात मिळते. शासकीय किंवा शासन मान्यतेतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आपल्या स्थापत्य विद्युत यांत्रिकी विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण, संगणकामधील AutoCAD अभ्यासक्रम पूर्ण मित्रांनो असं इथे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपल्या गार्डन निरीक्षकसाठी आपण बघूया. इथं गार्डन निरीक्षकसाठी मित्रांनो इथं 2 पदे असणार आहे अशा पद्धतीने. ओके. अशा पद्धतीने 2 पदांसाठी इथं पण 2च होते त्या टायमाला पण. इथं आपल्याला वेतन श्रेणी असेल S10 29,200 पासून 92,300. मान्यताप्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र व प्रमुख विषयासह विज्ञान शाखेतील पदवी पाहिजे मित्रांनो. ओके. आता पुढे जाऊया आपण. आता इथं भूमापकसाठी वॅकेन्सी असणार आहे इथं गटकला. इथे एकूण आपल्याला 25 पदांसाठी वरती बघायला मिळते कॅटेगरी वाईज मित्रांनो. याच्यामध्ये आपल्याला शैक्षणिक अर्हता असणार आहे, आपण ते पण बघून घेऊया. इथं भूमापकसाठी सॅलरी स्ट्रक्चर वेतन श्रेणी S8 25,500 पासून 81,100. शासकीय किंवा शासन मान्य प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण व संगणक प्रणालीद्वारे AutoCAD अभ्यासक्रम पूर्ण तर आपल्या इथं करू शकता मित्रांनो. तुम्ही पुढचं पद बघूया कोणतं असणार आहे. इथं असणार मित्रांनो अग्निशामक विमोचक घटकासाठी मित्रांनो इथं सगळ्यात जास्त वॅकेन्सी 187 पदांसाठी असणार आहे. तुम्ही कॅटेगरी चेक करू शकता मित्रांनो अशा पद्धतीने. आता याच्यासाठी काय सॅलरी स्ट्रक्चर आपण ते पण जाणून घेऊया. गटासाठी हे सॉरी कुठं गेले अग्निशामक काय होतं ते अग्निशामक विमोचकसाठी मित्रांनो गटक. ओके. आता गटकासाठी आहे का आपण बघूया. आता चेक करतो मी. तर मित्रांनो इथे बघू शकता 187 पद त्या टायमाला पण होतं. इथं पण आपल्याला फक्त वेतन श्रेणी S6 असणार आहे 19,900 पासून 66,200 मित्रांनो. पात्रता अर्थ माध्यमिक शालांच्या परीक्षा SSC उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा अग्निशामक पाठ्यक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. MSCIT आपल्याला उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान लिहिता वाचता बोलता आवश्यक आहे. शारीरिक पात्रता पण असते ना. शारीरिक पात्रता उंची किमान 165 सेंटीमीटर महिला उमेदवारांसाठी सॉरी पुरुषांसाठी 165 सेंटीमीटर महिला उमेदवारांसाठी 157 सेंटीमीटर असणार आहे. छाती फक्त इथं पुरुषांसाठी असते 181 आणि फुगवून आपल्याला 86 आपल्याला दाखवायची असते, महिलांना लागू नाही. वजन किमान 50 किलो पाहिजे आपल्याला, महिलांमध्ये 46 किलो. दृष्टी आपली चांगली पाहिजे आपल्याला, विना चष्म्याची दृष्टी आपल्याला पाहिजे 6/6. ओके. वयाचा आपल्याला उमेदवाराचा 25 वर्षापेक्षा जास्त असून नाही मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. ओके. पदांमध्ये आरक्षणास तरतुदी वगैरे इथं दिलेले होते. आता एवढेच पद आहे बघा काढलेली सांगितले त्यांनी. ओके. इथं बघू शकता. ओके. अशा पद्धतीने बाकीचे आता ते पद होते ते त्यांनी हटवण्यात आलेलं आहे. त्या अनुषंगाने आता सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या व मागासवर्गीय आरक्षण अधिनियम 2024 SCBC प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र उमेदवारांकडे 7/9/2023 रोजी गठीत न्यायमूर्ती संदीप शिंदे नियुक्त समितीच्या शिफारसीनुसार राज्य शासनाचे निर्णयामध्ये कुणबी मराठा नोंदी सापडलेल्या आहे. त्या राज्यातील सापडलेल्या राज्यातील मराठा समाजातील पात्र उमेदवारांची व इतर मागासवर्गात जात प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. असे राखीव उमेदवार जे मूळ जाहिरातीकरता वयाधिक ठरल्याने अर्ज करू शकले नाही तशा सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या व मागासवर्गातील तसेच इतर मागासवर्गातील आपल्याला उमेदवारांची नव्याने अर्ज सादर करण्याची खालीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे. तर आपल्याला मूळ जाहिरातीकरिता वयाधिक ठरल्यामुळे अर्ज सादर करू न शकलेल्या सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय जात प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या उमेदवारात तसेच कुणबी मराठा नोंदी सापडलेल्या राज्यातील मराठा समाजातील पात्र उमेदवारांची व इतर उमेदवारांची आपल्याला वर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. अशा उमेदवारांना नव्याने आपल्याला अर्ज सादर
करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ज्यांनी केलेली आहे त्यांना करायची नाही आहे. इथं कधी तुम्ही फॉर्म भरलेला विसरायचे असेल किंवा ते फॉर्म रिफंडेड भेटून जातील पैसे बाकीचे. ओके. 2023ला तुम्ही अर्ज भरलेला असेल. ज्यांनी नव्याने करायचं ते करू शकता. आता कॅटेगरी मार्फत महामंडळाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या या लिंकमध्ये वयाधिक ठरवलेल्या उमेदवारांनी नव्याने रजिस्ट्रेशन करून अर्ज सादर करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे रजिस्ट्रेशन केलेल्या उमेदवारांनी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी अर्जग्राह्य धरले जाणार नाही. केवळ आपल्याला वयाधिक ठरलेल्या प्राप्त उमेदवारांसाठी खाली नमूद केलेल्या विविध मुदतीस ऑनलाईन अर्ज आपल्याला करायचा आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिली मित्रांनो. ओके. त्यानंतर ऑनलाईन आपल्याला अर्ज करण्याची कालावधी 8/1/2025 ते 31/1/2025 पर्यंत असणार आहे. ओके. तर ऑनलाईन पद्धतीने आपल्या शुल्क भरण्यासाठी सेम डेट असणार आहे 8/1/2025 ते 31/1/2025 पर्यंत मित्रांनो. ओके. आता याच्यामध्ये सरळ सेवा भरती 2023च्या दिलेल्या मूळ जाहिरातीनुसार कमाल वयोमर्यादा गणण्याची विविध दिनांक 25 सप्टेंबर 2023 असा राहील. त्यानंतर तसेच शैक्षणिक अर्हता गणण्याचा दिनांक मूळ जाहिरातीनुसार 25 सप्टेंबर 2023 असा राहणार आहे मित्रांनो. लक्षात असू द्यायचं आहे. आपल्याला वय पण इथे काउंट होणार आहे आणि पण आपल्याला शैक्षणिक अर्हता पण काउंट होणार आहे. सरळ सेवा भरती 2023 मध्ये वयाधिक ठरलेल्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयातील उमेदवारांना तसेच कुणबी मराठा कुणबी नोंदणी सापडलेले राज्यातील मराठा समाजातील उमेदवारात अशा नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र नॉन क्रिमी लेबर आपल्याला प्रमाणपत्र अर्ज सादर करण्याच्या विविध अंतिम तारखेपर्यंत आपल्याला द्यापुरवायसोबत आवश्यक आहे. 31/1 पर्यंत. ओके. 2025 सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय SC BC OBC अर्जदार आपल्याला करण्याचे असतील उमेदवारांना 2023 मध्ये अथवा 24-25 मध्ये वैध असणारे आपल्याला उत्तम आपल्या प्रगत गटात मोडता नसल्याने प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. उपरोक्त कार्यपद्धती सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या आरक्षणाच्या अनुषंगाने उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल याची क्रमांक दिलेले आहे तसे त्या अनुषंगावरून आपल्याला अंतिम निर्णय राहील मित्रांनो सांगण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने याची जाहिरात आलेली मित्रांनो. चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. आपल्यासाठी अजून फॉर्म भरले नसेल ज्यांनी कोणी त्या टायमाला आता तरी भरून घ्या. फायदा आपला करून घ्यायचा मित्रांनो. ओके. अशा पद्धतीचा आज GR होता. आपली नोटिफिकेशन होती मित्रांनो. 749 पदं असणार आहे. तुमची शेवटची तारीख वगैरे मी दाखवलेली आहे सगळी. तुम्हाला मी दोघीची PDF आहे मित्रांनो आपल्याला. 2023चा PDF आणि 2025चा PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपवर मिळून जाईल. तिथून दोघी डाउनलोड करून आपण बघू शकतो मित्रांनो. आपल्याला जे काही सॅलरी वगैरे स्ट्रक्चर बघायचं असेल आणि फक्त जाहिरात बघायची असेल तर आपण इथे बघू शकतो नव्या PDF मध्ये. ओके. क्वालिफिकेशनसाठी तुम्हाला 2023चा PDF बघावा लागणार आहे मित्रांनो. ओके. तर त्याला अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाते. तुम्ही जॉईन होऊन जायचे आणि डाउनलोड करून घ्यायची PDF फाईल वगैरे. ओके मित्रांनो. आणि तिथे डेली अपडेट वगैरे पण देत असतो. नवीन भरतीच्या जाहिराती वगैरे PDF फाईल्स त्याच्यानंतर ॲडमिट कार्ड वगैरे जे येतात परीक्षेचे ते तिकडे मी सगळं माहिती देत असतो मित्रांनो. तिथे जॉईन होऊन जायचं. ज्या जास्त मित्रपरिवारांना शेअर करायचा व्हिडिओला लाईक करा. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. माझ्याशी काही बोलायचं असेल टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला मेसेज करू शकता किंवा Instagram ID Facebook ID पण दिलेली आहे तिथं पण मेसेज करू शकता मित्रांनो. ओके. तर टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला जॉईन व्हायला विसरू नका. जे जास्त मित्रपरिवारांना शेअर करा व्हिडिओ 2023 वाल्यांपासून 2025 पर्यंत ज्यांनी पण फॉर्म भरलेले असतील नसतील त्यांच्या सगळ्यापर्यंत पोहोचवायचा व्हिडिओ. ITI 10वी पासून ITI पासून सगळेजण जे पण असं ग्रॅज्युएट पर्यंतच्या पोस्ट ग्रॅज्युएटवाले डिप्लोमावाले इंजिनिअरिंगवाले सगळ्यांसाठी शेअर करा व्हिडिओ नातेवाईकामध्ये मित्रपरिवारांमध्ये. ओके. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं. बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन असतो आपल्या चॅनलवर. असे जॉब बद्दल अपडेट घेण्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म